हॅलो नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. पण बाहेर आम्ही कशासाठी जातो आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगते. आता आम्ही आलो आहे मॉलमध्ये मुलींना स्वेटर घ्यायचं होतं म्हणून आम्ही मॉलमध्ये आलो आहे. चला आम्ही आता स्वेटर बघतो आहे की नाही. स्वेटर तर काही भेटले नाही आम्हाला. आम्ही आता निघालो आहे मॉलमधून. आम्ही आता चाललो आहे हल्दीरामच्या दुकानामध्ये. आम्ही सकाळचंच निघालो आहे, जेवण करून निघालो होतो. इडली आणि डोसा खाल्ला होता घरी. आता संध्याकाळचा टाईम होतो आहे आणि भूक पण लागली आहे खूपच आम्हाला. तर आम्ही इथं हल्दीरामच्या दुकानामध्ये आलो आहे. हल्दीरामची टेस्ट खूपच छान असते आणि तिथली चाट, पावभाजी, पाणीपुरी सगळं टेस्टी असतं एकदम. आता मुलींनी पावभाजी घेतली आहे, एकाने छोले भटुरे घेतला आहे आणि मी थाली घेतली आहे. थाली आम्ही दोघं मिळून खाणार आहे कारण खूपच मोठी थाली आहे. थालीमध्ये पनीरची भाजी आहे, पावभाजी आणि मिक्स व्हेज पण आहे, राईस आणि दही भल्ला, एक गुलाबजामुन आणि असं चीज बॉल पण आहे. तर आम्ही दोघं मिळून ही खातो आहे प्लेट. खूपच मोठी आहे. मला ना खूपच भूक लागली म्हणून मी आता पटापट जेवण करून घेते. आणि आता आम्हाला जो शो बघायला जायचा आहे ना, मग रात्री आम्हाला जेवायला नाही भेटणार कारण तो शो रात्री 11 वाजता संपणार आहे. तर आम्ही आता जेवण करून घेतलं. जेवणही झालं आहे करून. आता आम्ही निघालो आहे. आज आम्ही चाललो आहे मेरे कृष्णा शो बघायला. सौरभ जैन आणि पूजा शर्माचा आणि अर्पित रांका असं यांचं नाव आहे तिघांचं. अर्पित रांका जे आहे ना ते दुर्योधन बनले आणि राधा आणि कृष्ण सौरभ आणि पूजा बनलेले आहे. खूपच सुंदर शो आहे हा. आम्ही आता आलो आहे पार्किंगजवळ. बघा इथून पार्किंग आहे अशी मध्ये. आता गाडी लावून दिली आम्ही. आणि हे बघा हे आहे हॉल. शिल्पकला वेदिकला हॉल आहे हायटेक सिटीमध्ये. ती बघा हायटेक सिटीची गोल राऊंडवाली बिल्डिंग मेट्रो चालली आहे ना, त्याच्या मागे ती बिल्डिंग आहे हायटेक सिटीची मेन. आणि हा शिल्पकला वेदिकला हॉल शिल्पारामानांच्या शेजारीच हा हॉल आहे. इथं बरेच प्रोग्राम होता, संगीत होते, नाट्य होते, खूप छान छान प्रोग्राम होता इथं. बघा आम्ही आता गाडी लावली, आता चाललो आहे आम्ही. पण तेवढ्यात पाऊस सुरू झाला आहे, थोडासाच येतो आहे, जास्त नाही येते. आणि आता शो चालू व्हायचा पण टाईम झाला आहे ना, मग आम्ही आता जातो शो बघायला. आम्ही शो बघायला जात होतो ना इकडनं असे, तर आम्हाला बघा डान्स करणारे मुलं बाहेर निघत आहे, ते दिसत आहे. शेवटी राधाकृष्णाचा जो डान्स होतो ना त्यांच्यासोबत हे मुलं पण डान्स करता. क्या डांस किया क्या आपने? हाँ सभी लोग ऑल डांसर हाँ अच्छा किया. यस यस बहुत अच्छा बहुत अच्छा. अभी हमको भी दिखाना. अभी हम जाए गोपिया. राधे 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 राधे. दुपारचा पण शो होता 2 ते 5. आता तो पण संपला आहे, 2 ते 5 वाला शो. आता आमचा शो चालू होईल. आमचा शो ॲक्च्युली 7 वाजता आहे पण 6 वाजता एंट्री आहे. आणि हा जो होता ना हा 5 वाजता संपणार होता पण थोडा अर्धा तास लेट झाला कारण पाऊस होता ना, मग लेट सुरू झाला होता थोडा. आता तो पण प्रोग्राम संपला आहे. आता आमचा शो चालू होईल. आम्ही खूपच एक्सायटेड आहे शो बघायला आणि सौरभ जैनला पण बघायला खूपच एक्सायटेड आहे. बघा समोरून किती छान दिसतो आहे ना, मोठाच हॉल दिसतो आहे. आणि इथं समोरच मेट्रो आहे. राधा आणि कृष्णाचा शो आहे तर बरेच मुली घागरा घालून आले आणि कोणी कोणी ना राधा आणि कृष्णाचे फ्रेम पण घेऊन आले, मोराचे पीस पण घेऊन आले, बासरी पण घेऊन आले आहे आणि खूप सुंदर सुंदर साड्या पण घातल्या काही काही बायांनी एकदम मस्त. राधा आणि कृष्णाचे तर घागरे तर खूप मुलींनी घातले. बघा इथं हे हॉलच्या समोरच आहे ना मेट्रो जाते इथून वरून, तर ही मेट्रो दिसते. आणि ही जी बिल्डिंग आहे ना ही खूपच जुनी बिल्डिंग आहे हायटेक सिटीची, त्याच्यामुळेच हायटेक सिटी ओळखली जाते. आता आम्ही चाललोय कृष्णाच्या शोला. शिल्पकला वेदिकला हॉल आहे मोठाच. चल का बिटू जाऊ आपण मध्ये. आता प्रोग्राम सुरू होतोय. आम्ही आता मध्ये जातोय. मध्ये आल्यावर पाहिलं आम्ही तर इथं एक मुलगा ड्रेस घालून उभा होता. सगळी मंडळी फोटो सेल्फीज घेत होते आणि शेजारी सौरभ जैनचं पोस्टर होतं. सौरभ जैनच्या पोस्टरसोबत पण खूप मंडळी फोटो काढत होते, तर मी पण फोटो काढला त्यांच्यासोबत. कारण ओरिजिनल सौरभसोबत आहे, आम्हाला फोटो काढायला काही भेटणार नाही कारण एवढी पब्लिक राहील, सगळेच फोटो काढतील तर काय होईल त्यांची हालत. खूपच मंडळी, एक तर मोठा हॉल आहे, वरती पण आहे खाली पण आहे. हे पुढच्या लाल सीट आहे आणि इथंही ब्राऊन कलरची सीट आहे. आम्ही ह्या सीटवर बसलो आहे सगळे.
चला आता शो थोड्या वेळानेच लगेच चालू होईल. चला आम्ही आता शो बघतो, शोचा आनंद घेतो. इथं मोबाईल तर अलाउड नाही आहे, पण मी तुमच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ करेल. चला भेटते मी तुम्हाला शो झाल्यानंतर. आपको शांति का स्पर्श. यदि ये प्रस्तुति आपके हृदय को छू जाए, यदि आपके मन में श्री कृष्ण का स्मरण और गहरा हो जाए, तो हम समझेंगे हमारा प्रयास सफल हुआ. देवी और सज्जनों, आप सभी के प्रेम, आशीर्वाद और उपस्थिति के लिए हृदय से धन्यवाद. तो काव्यात्मक संवाद, भावपूर्ण दृश्य, कर्णप्रिय संगीत, विलक्षण निर्देशित एवं उत्कृष्ट अभिनय से सुसज्जित नाटक मेरे कृष्ण. स्टेजवर बघा 5 पांडव आणि भीष्म पितामह यांचं संभाषण चालू आहे. तोवर इथं दुर्योधनची एंट्री होते. एकदम धमाकेदार एंट्री होते, मस्त. जसं टी व्हीमध्ये दाखवतात ना एंट्री होताना जो साऊंड असतो तसाच साऊंड होता. एकदम छान वाटत होतं. आता बघा कृष्णजी आले. कृष्णजीची एंट्रीज होताना खूपच सुंदर गाणं लागलेलं आहे. कृष्णाच्या शोमध्ये ना त्यांनी जवळपास सर्व सीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कंस मामा दाखवला आहे, सुदामा दाखवला आहे, अजून रुक्मिणी विवाह पण दाखवला आहे, सुदर्शन चक्र, खाटूश्यामची स्टोरी. भरपूर छान शो झाला हा. खूपच मस्त शो होता. त्यांनी भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एकदम सक्सेस झालेला आहे तो शो. खूपच सुंदर आणि देखणा शो होता. शो संपल्यानंतर निरोप समारंभाचा जो प्रोग्राम असतो ना तो चालू आहे. आता दुर्योधनची एंट्री झाली. आता राधेची एंट्री होते. देवी और सज्जनों, वो कलाकार विशेष जिन्हें संसार ने श्री कृष्ण के रूप में हृदय से अपनाया है, जिनके व्यक्तित्व में एक अलौकिक शांति और दिव्य गरिमा झलकती है. वो केवल अभिनय नहीं करते, उस चरित्र को जीते हैं, उसे साधते हैं. चंद्रगुप्त मौर्य के धनानंद से लेकर हालिया रिलीज वेब सीरीज संगमरमर के आदित्य तक अपने प्रभावशाली अभिनय से हर पात्र को जीवंत करने वाले एक विलक्षण कलाकार और उससे भी बढ़कर एक अद्भुत व्यक्तित्व प्रभु श्री कृष्ण की भूमिका में इतनी सारी जगहों पर अपने शोज के साथ गए. ये हमारा कौन सा नंबर है राजीव जी? 55th नंबर. लेकिन जो जोश आप लोगों ने दिखाया है और कहीं नहीं, तो उसके लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. आप सुख में तो हो तो मैं भी सुख में हूं. थैंक यू सो मच. अच्छा हैदराबाद ब्लॉग, अरे बड़ा मजा आया था मुझे उस टाइम पे. वेज बिरयानी ना, ये तो हैदराबादी वेज बिरयानी होती है. नमस्कार हैदराबाद. थैंक यू सो मच यहाँ आने के लिए, हमारा प्रोत्साहन बढ़ाने के लिए. यू बीन अ सुपरलेटिव ऑडियंस हैदराबाद. वन राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल ऑफ यू. थैंक यू. अर्पित जी, नमस्कार.
मेरे कृष्ण, सौरभ जैन आणि पूजा शर्मा यांचा शो आता संपलेला आहे. आम्ही खूप एन्जॉय केला हा शो आणि इतका मस्त शो होता ना, खूपच छान. नेहमी आपण टी व्हीवर तर बघतोच रामायण महाभारत, राधा आणि कृष्णाची सिरियल, बिलकुल तसाच शो होता. पण ओरिजिनलमध्ये पाहिला ना आम्ही, तर आम्हाला खूपच छान वाटलं आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. बघा इथं हनुमानजीची मूर्ती पण आणली आहे द्यायला. बऱ्याच मंडळींनी काही काही वस्तू आणल्या होत्या. कोणी राधाकृष्णाची फ्रेम आणली होती, कोणी कृष्णाची पेंटिंग आणली होती, भरपूर सामान आणला होता कोणी द्यायला. पूजा शर्मा तर एवढी सुंदर दिसत होती ना, खूपच सुंदर दिसत होती. तिचे ड्रेस वेगवेगळे, एक पिंक कलरचा होता, ब्ल्यू कलरचा होता, ग्रीन कलरचा पण होता. खूपच सुंदर सुंदर घागरे होते. हा व्हाईट कलरचा आहे आणि एक गोल्डन कलरचा पण होता. मस्त दिसत होती. आणि आता शो पण संपलेला आहे. सौरभजींनी पण बाय केलं, ते पण गेले आता मध्ये. आता पूजाजी बऱ्याच मंडळींना सही आणि फोटो देत होती. आम्ही तर नाही गेले, खूपच गर्दी होती पुढे, म्हणून आम्ही काही गेले नाही पुढे. आता शो संपला आहे, आम्ही आता बाहेर निघालो. चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा. चला मी आता इथंच व्हिडिओ संपवते. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.